नमस्कार मित्रांनो, राज्य शासन आणि केंद्र शासन नागरिकांसाठी विविध क्षेत्रातील योजना राबवत असते। त्यातीलच एक योजना म्हणजे विद्यालक्ष्मी योजना। ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे। राज्यातील 12वीचा निकाल जाहीर झाला असून आता प्रत्येक विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी उच्च शिक्षण घेण्याचा मानस मनात बाळगून असतो। मात्र आर्थिक अडचणी अनेकदा त्यांच्या स्वप्नाच्या वाटेत अडथळा निर्माण करतात। बऱ्याच पालकांची उच्च शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसते, पण आपल्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण देण्याची इच्छा असते। अशा लाभार्थ्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे, ज्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते आणि त्यावर व्याज सवलतही मिळते। ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे की आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत। या योजनेची नोव्हेंबर 2024 मध्ये सुरुवात झाली आहे। या योजनेतून पात्र विद्यार्थ्याला 10 लाख रुपये कर्ज म्हणजे शिक्षण कर्ज मिळणार आहे आणि सरकार या कर्जावरील व्याजात सवलत देखील देणार आहे। ही योजना चालू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे जो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यास पात्र आहे पण त्याची आर्थिक परिस्थिती बरी नाही, त्यामुळे त्याने शिक्षण पैशामुळे सोडू नये, तसेच सर्व विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, तसेच आर्थिक अडचणीवर मात करून त्यांची शिक्षणाची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून ही योजना चालू केलेली आहे। 10 लाख रुपयाचे कर्ज आहे ते कोणत्याही शर्तीविना किंवा कोणत्याही गहाणखताविना मिळणार आहे। त्याचबरोबर 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 75% सरकारची क्रेडिट गॅरंटी असणार आहे। तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाखाच्या आत आहे अशा पात्र लाभार्थ्यांना 100% व्याज माफ असणार आहे, तर 4.5 ते 8 लाख उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याला 3% व्याज सवलत मिळणार आहे आणि कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा 15 वर्षाचा असणार आहे। या योजनेमध्ये दरवर्षी 1 लाख विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। या योजनेची पात्रता काय आहे ते आता पाहूया। विद्यार्थी हा मेरिट किंवा प्रवेश परीक्षेच्या आधारे निवडलेला असावा। देशातील टॉप 806 गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी असावा। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे। यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा। अर्ज करण्यासाठी pm-vidyalakshmi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। स्टुडंट लॉग इन मध्ये जाऊन खाते तयार करून अर्ज भरावा लागणार आहे। जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला कळवले जाईल किंवा तुम्हीही पाहू शकता। तर ही अशी विद्यार्थ्यांसाठी योजना आहे। धन्यवाद।